आहोंचं आणि कांचनचं लग्न. खरं तर लोकांसाठी ना तो एक सोहळा होता. नातेवाईक होते, सगळे होते, सगळं हसणं हे सगळं असं सगळं होतं आणि सगळ्यांसाठी तो एक खूप मोठा सोहळा होता. पण वरवरून हा बाहेर म्हणत होते हा करा दुसरं लग्न, ठीक आहे, कांचन चांगली आहे. की कोणतीही व्यक्ती, कोणतीही एक स्त्री आपल्या नवऱ्याला दुसऱ्या स्त्रीसोबत बघू शकत नाही. मीच सांगितलं, मीच दुसरं लग्न करायला सांगितलं म्हणून. आणि कुठं जायचं, काय जायचं हा प्रश्न होताच माझ्यासमोर. कारण कसं आहे तुम्हाला तर माहीत आहे, माझं सासर आणि माहेर एकच आहे. त्यामुळं रोज आमची भेट होणार होती आणि रोज पुन्हा पुन्हा मला त्या गोष्टी आठवणार होत्या. आणि मी सारखं इकडे तिकडे अशा हॉस्टेल्स वगैरे शोधायचे. तुझं लग्न झालं, मग त्या दिवशी मी डायरेक्ट माहेरी गेले होते. हॅलो, नमस्कार सर्वांना. तर छान अशी सकाळ झालेली आहे आणि आज थोडंसं ऊन पडलेलं आहे. आणि खरं तर लय दिवसात ना ऊन बघायला भेटले, नाहीतर पाऊसच आहे सगळा सारखा. आणि आज मंगळवार असल्यामुळे ना कांचनची कपडे धुवायची गडबड चालू आहे. सोबतच तिच्या घरचा फोन आला होता, ती फोनवर पण बोलत होती. नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये परत एकदा. तर आता कांचनचं चालू आहे कपडे वगैरे धुवायचं आणि माझं तर काम सगळं आवरून झालेलं आहे. म्हणून म्हटलं चला आता व्हिडिओज बनवूया. आणि आम्ही जो व्हिडिओ बनवला आहे ना पाठीमागच्या 2-4 दिवसात, तर त्याला तुम्ही खूप छान कमेंट्स वगैरे केल्या आणि एकही निगेटिव्ह कमेंट त्या व्हिडिओला आली नाही. त्यासाठी ना तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच की तुम्ही आम्हाला ॲक्सेप्ट केलं आणि तुम्ही आम्हाला आता चुकीचं समजत नाही. म्हणजे बऱ्याच जण आम्हाला समजत नाही आहेत, पण थोडीफार होती ज्यांना असं चुकीचं वाटत असेल कदाचित. आणि तर त्यांनी सुद्धा एकही आतापर्यंत असं निगेटिव्ह कमेंट आली नाही. तर ते बघून ना खरंच खूप छान वाटलं आणि म्हटलं आता माझ्या लाईफमधला हा विषय तर तुमच्यासोबत शेअर करायलाच पाहिजे. आणि तर हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे माझ्या लाईफमधला आणि तो दिवस माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होता. म्हणजे थोडासा सुखाचा, थोडासा दुःखाचा असा होता, जो की कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यात ना कधीच येणार नाही. तर त्या दिवसाविषयी मी तुमच्यासोबत बोलणार आहे. आणि तुमच्या लक्षात आलंच असेल की मी आज कोणत्या विषयावर तुमच्यासोबत बोलणार आहे. मी ना त्या दिवसाबद्दल तुमच्यासोबत बोलणार आहे. खरं तर तो सगळ्यांसाठी एक लग्नाचा दिवस होता, पण माझ्यासाठी मात्र तो एक असा वेगळाच दिवस होता. आणि खरं तर ना त्या दिवसाविषयी मला वाटत नव्हतं की कधी मला सांगायची वेळ येईल. म्हणजे असं नव्हतं की हां फ्युचरमध्ये आपले यूट्यूब चॅनल असेल आणि मला ते सांगावं लागेल, मला त्या भावना परत एकदा म्हणजे तुम्हाला त्या सांगाव्या लागतील, असं कधीच वाटलं नव्हतं. आणि ही गोष्ट ना मी अशी या विषयी कुणासोबत आतापर्यंत बोलली नाही. जे काय बोलते ते कांचनसोबतच बोलते. या विषयावर जास्त क्लोज बोलणारी व्यक्ती म्हणजे माझ्यासोबत कांचनच होती. तिच्याशी मी सगळं शेअर करते, ती सुद्धा माझ्यासोबत सगळं शेअर करते. पण आता तुम्ही सुद्धा आमच्या फॅमिलीचा एक भाग झालेला आहात. तो ना माझ्या आयुष्यातला असा दिवस होता ना, त्या दिवशी ना मी एक नातं सोडून जाण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्याच दिवशी मला समजले की काही नाती ना आपण किती त्यांना सोडून जाण्याचा प्रयत्न केला ना तर ती आपल्याला अशी जवळ येतात, ती कधीच आपल्याला सोडून जात नाहीत. तो दिवस म्हणजे आहोंचं दुसरं लग्न, आहोंचं आणि कांचनचं दुसरं लग्न. तर तुम्हाला तर माहिती आहे, बऱ्याच दिवस झालं तुम्ही आपले चॅनल बघताय. मी आमच्या लग्नाची स्टोरी देखील तुमच्यासोबत शेअर केली आहे. तर आहोंना लग्नासाठी ना खरं तर मीच कन्व्हिन्स केलं होतं. मीच त्यांना सांगितलं होतं दुसरं लग्न करण्यासाठी. कदाचित ना बऱ्याच जणांना हे ऐकताना खूप आश्चर्य वाटतं की मीच सांगितलं, मीच दुसरं लग्न करायला सांगितलं म्हणून. आणि शक्यतो बरोबर आहे, साहजिकच आहे आश्चर्य वाटणं, बरोबर आहे. पण मीच त्यांना तसं सांगितलं होतं. बऱ्याच वेळा असं वाटत होतं की मी त्यांच्या लाईफमधून निघून गेलं पाहिजे. आता सुरुवातीलाच लग्न करायला नको होतं तर तिने केलं होतं. त्यामुळे मला वाटत होतं की कुठेतरी माझी ही चूक सुधारावी आणि मी त्यांच्या आयुष्यातून
निघून जावं. त्यामुळे मी त्यांचं दुसरं लग्न करायचं ठरवलं होतं आणि त्यांना तसं समजवलं होतं. एवढंच की अट त्यांची एकच होती की मी त्यांना सोडून नाही जायचं. या गोष्टीवर ते तयार झाले होते लग्नासाठी. पण माझ्या मनात हे होतं की एकदा लग्न होऊ द्यायचं आणि नंतर मग म्हणजे जायचं. खरं तर कुठं जायचं, काय जायचं हा प्रश्न होताच माझ्यासमोर. कारण कसं आहे तुम्हाला तर माहीत आहे, माझं सासर आणि माहेर एकच आहे. त्यामुळं रोज आमची भेट होणार होती आणि रोज पुन्हा पुन्हा मला त्या गोष्टी आठवणार होत्या. त्यामुळे कुठे जायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न होता माझ्यासमोर. आणि माझ्यासाठी तर काय आमच्या घरचे काय सगळे पूर्ण ते सोडून जाऊ शकत नव्हते. कारण आमचं सगळं रान वगैरे सगळं तिथंच आहे. आणि त्या गोष्टीचं ना मला फ्युचरमध्ये ना वाटायचं की हां, आम्ही जर कधी आता एकत्र गावात असल्यामुळे सणवार किंवा बाजार हे असं काही गोष्टी असतात. असं वाटायचं की परत आम्ही समोरासमोर आलो तर काय करायचं, असं खूप विचार मनात येत होते. त्यामुळे कुठं जायचं, काय जायचं हा प्रश्न अजून माझ्यासमोर होताच. कारण जरी आपण इकडून जरी गेलो तरी आपल्याला पहिली जागा म्हणजे आपलं माहेर असतं असं होतं. आणि तेच महत्त्वाचं म्हणजे तेच मोठा प्रॉब्लेम होता की माझं माहेर आणि सासर एकच होतं, म्हणजे खूप जवळजवळ होतं ते. आणि दुसरं म्हणजे मग मला वाटायचं की हां, एखादं म्हणजे असं की हॉस्टेल किंवा असं काहीतरी दिव्यांग व्यक्तींसाठी जे असतं तिकडे जायचं असं मी म्हटलं होतं, म्हणजे ठरवलं होतं मी. आणि तसंही माझं शिक्षण पण चालूच होतं. त्यामुळे मला वाटायचं की हां, आपण काहीतरी करूया आणि जे दिव्यांगांसाठी असतं म्हणजे ज्यांना कोण नसतं दिसतं तर हॉस्टेल किंवा आश्रम अशा ठिकाणी जायचं असं माझं मी ठरवलं होतं माझ्या मनाशी. आणि त्याच विचारात मी असायचे जेव्हापासून लग्न जमलं होतं. मग तेच मी असं सर्च करायचे कुठं आहे असं, कुठं असं जवळपास आहे का असं तसं. पण मधून एकच प्रश्न यायचा की मम्मी पप्पांना काय वाटेल, मग ते काय म्हणतील, आपण असं कसं हे करायचं असं. म्हणजे असं खूप गोंधळात मी होते. आणि जवळजवळ 1 महिना त्यांचं लग्न असं जमून होतं. जोपर्यंत लग्न होत नव्हतं ना तोपर्यंत मला वाटायचं कधी एकदा लग्न होते, कधी एकदा लग्न होते असं वाटायचं. म्हणजे असतं ना आता आपले तर पहिल्या मॅरेजलाच कोण लवकर द्यायला तयार होत नाहीत आणि आपलं तर सेकंड मॅरेज आहे, त्यात मुलगी पण एवढी छान आहे. त्यामुळेच ना थोडासा प्रश्नच होता मनात. आणि मी सारखं इकडे तिकडे अशा हॉस्टेल्स वगैरे शोधायचे की मी तिकडं जाऊ शकेल, मी तिकडं राहू शकेल असं. वेळा ना आपण एखाद्या व्यक्तीवर एवढं प्रेम करतो ना, पण त्यामुळेच ना खरं तर त्या प्रेमामुळेच आपल्याला वाटतं की आपल्यामुळे त्यांचं आयुष्य असं, त्यांच्या आयुष्यातला आनंद त्यांना घेता यावा. आपल्यामुळे त्यांना असं नाही व्हायला पाहिजे, ते बांधून ठेवल्यासारखं नाही व्हायला पाहिजे. तसं तर त्यांनी मला कधी जाणवूच दिलं नाही आणि आत्ताही. पण मलाच वाटत होतं की कदाचित माझ्या जाण्याने ना त्यांचं आयुष्य खरंच चांगलं होईल, त्यांच्या लाईफमध्ये एक चांगला लाईफ पार्टनर त्यांना भेटेल. कारण मी तर दिव्यांग असल्यामुळे ना मला नेहमीच माझ्यात काहीतरी थोडीफार कमी म्हणजे जाणवायचीच असं वाटायचं. त्यामुळेच मी हा निर्णय घेतला होता. आता कांचन तिच्यासोबत ना जेव्हा मी भेटले ना तेव्हा एका भेटीतच ना आम्ही दोघी एकमेकांच्या ना असं एकदम क्लोज आलो होतो. ती माझ्यासाठी ना एका मैत्रिणीसारखी होती आणि मी पटकन तिला माझ्या मनातलं सगळं सांगून टाकलं. जो काही माझा काय प्रॉब्लेम आहे, म्हणजे लग्न का मी करायला लागले की असं तसं मी तिला सगळं एका मिनिटात सांगून टाकलं. असं नाही वाटलं की ही कोणतरी व्यक्ती आहे, आपण हिला पहिल्यांदाच भेटतोय आणि हिच्यासोबत आपण आपल्या गोष्टी कशा शेअर करायच्या असं वाटलंच नाही. डायरेक्ट मी तिला सगळं सांगून टाकलं. माझ्या मनात ना खूप अशा वेगवेगळ्या भावना होत्या आणि मला वाटत होतं की ती खरंच राहुलला समजून घेईल असं वाटत होतं की, आणि ती खरंच त्यांना पण खूप जीव लावेल ना. मी स्वतःच्या मनाला असं बाजूला ठेवलं, स्वतःच्या भावनांना असं हे करून मग त्यांना सांगितलं की खरंच कांचन एक चांगली मुलगी आहे आणि खरंच तुम्ही तिच्यासोबत लग्न करायला पाहिजे. आणि हे शब्द बोलताना ना माझ्या मनात काय चाललंय ना ते फक्त मलाच माहिती होतं. पण बाहेरून ना मी फक्त ना तो निर्णय सांगत होते त्यांना, पण आतून ना मला त्या नात्यातून बाहेर काढायचे असं माझं चाललं होतं की कांचनसोबत लग्न केलं की आपण त्यातून बाहेर निघायचं असं माझ्या मनात चालू होतं. वरवरून हा बाहेर म्हणत होते हां करा दुसरं लग्न, ठीक आहे कांचन चांगली आहे असं. आणि कसं होतं माहिती आहे का, सुरुवातीला आपण त्या व्यक्तीला भेटतो
ती व्यक्ती आपल्याला सुरुवातीला आवडू लागते, पण नंतर आपल्याला ती आवडेल याची काही गॅरंटी नसते. त्यामुळे मी मनाच्या अगोदरपासूनच तयारी ठेवली होती की कोणतीही व्यक्ती, कोणतीही एक स्त्री आपल्या नवऱ्याला दुसऱ्या स्त्रीसोबत बघू शकत नाही. त्यामुळे कांचन कशावरून ती मला समजून घेईल. ती आता जरी होय म्हणत असेल तर परत ती काहीतरी म्हणू शकते. मग परत अर्ध्यातून जाण्यापेक्षा ना आपण सुरुवातीपासूनच जायचं असं माझ्या मनात चाललं होतं. माझ्या मनात हेच चाललं होतं, आता मी लग्न झालं की मी निघून जाईल आणि कांचन यांना छान व्यवस्थित आणि आहोंना माझी अशी गरज नाही लागणार असं वाटायचं मला. प्रत्येक गोष्टीला कांचन त्यांच्यासोबत असणार असं वाटायचं आणि मनातल्या मनात कुठेतरी मी त्या दोघांना ना एकत्र इमॅजिन करायचं. म्हणजे कसं कपल असतं व्यवस्थित एकत्र कुठे जाता येता, गाडीवर म्हणा, कुठे चार चौघात म्हणा, कुठे मूवीला म्हणा, कुठल्या कार्यक्रमात म्हणा. तर असं वाटायचं की आहोंना वेगळं काय ऑकवर्ड वाटणार नाही. त्यांचं कपल पण ॲज इट इज त्यांच्या फ्रेंड्सच्या कपलसारखं असणार आहे असं वाटायचं. कारण आम्ही कधी पण कुठे जातो तेव्हा ना त्यांना काय वाटत नव्हतं, पण मलाच थोडंसं वेगळं वाटायचं. त्यामुळे मी खुश होते की हां आता ते दोघे कपल आहेत तर ते खूप छान दिसतील असं वाटायचं. मग त्यामुळं मी काय म्हटलं ठीक आहे चाल. ज्या दिवशी त्यांचं लग्न झालं त्या दिवशी मी ठरवलेलं की आता आपण जायचं नाही घरी असं. त्यामुळे मी डायरेक्ट माझ्या माहेरी गेले होते. म्हणजे लग्न झालं मग त्या दिवशी मी डायरेक्ट माहेरी गेले होते. मग मला वाटलं की हां ठीक आहे आता काही नाही, लगच्या लगेच तर मला काही कोण न्यायला येणार नाही. म्हणजे त्या दिवशी असं मला वाटायचं की थोड्या दिवसानं येतील. पण कसं झालं माहिती आहे का, ज्या दिवशी त्यांचं लग्न झालं, लग्न करून ते घरी आले, लग्न काय आमच्या घरी नव्हतं झालं, लग्न बाहेर झालं कार्यालयामध्ये. ज्या दिवशी मग लग्न करून ते घरी आले तेव्हा ना कांचनने ना म्हणजे असं मला कधी वाटलंही नव्हतं, कधी मी इमॅजिन पण केलं नव्हतं. पण तिने ना असं गृहप्रवेशच नाही केला. घरातले सगळे होते, आमची सगळी फॅमिली होती, पण तिनं नाही केला किंवा त्यांनी पण तिला काही फोर्स नाही केला की कर असं म्हणून. तिने गृहप्रवेशच नाही केला. पूर्ण सगळी तयारी झाली होती. आमच्या जाऊबाईंनी व्यवस्थित सगळं करून ठेवलं होतं गृहप्रवेशाची तयारी. कारण मी अगोदर सोबतच होते. मी सगळं व्यवस्थित केलं होतं आणि नंतरच मग मी आईकडे गेलते आणि तिथून चालत जरी गेलं तरी माझं माहेर जवळच आहे. मग गृहप्रवेशाची सगळी तयारी झाली आणि तसंही तिला माझ्याशिवाय ना करायचंच नव्हतं गृहप्रवेश. त्यामुळे मग ती तशीच थांबलेली बाहेर, म्हणजे आमच्या जाऊबाईंच्या घरात बसली होती. आणि मग नंतर तिनं हो मला न्यायला आली. तिनं सांगितले की ताई आल्याशिवाय मी काही गृहप्रवेश करणार नाही. आणि आहोंचं पण तेच म्हणणं होतं. त्याने अगोदरच सांगितलेलं मला, कांचनचं वेलकम करशील ना तर तूच करशील, तूच तिचं ऑप्शन करून तिला घरात घेशील असं आमचं अगोदरच ठरलं होतं. आणि तसंच मी त्यांना समजावलं देखील होतं हा विषय. आणि कांचनलाही सांगितला होता. कारण माझ्या मनात जरी वेगळं चालू असेल तर त्यांच्यासमोर मला ते हेच करायचं होतं असं होतं. आणि माझं जरी असलं तर आहोंचं स्पष्ट मत होतं तिच्या सगळ्यांसोबत समोर सगळीकडेच की सारिका कधीच माहेरी जाणार नाही, ती माझ्यासोबतच असेल आणि कांचनसुद्धा माझ्यासोबतच असेल. दोघींना पण मी समान जीव लावेल असं त्यांनी अगोदरच सांगितलं होतं. आणि ते अजून पण त्याचं पालन करतात. असं होतं थोडं पण असं एकीला जास्त एकीला कमी असं करत नाही. दोघींना ना प्रत्येक गोष्टीत ना ते समानच धरतात असं आहे. मग नंतर त्यांनी म्हटले तर मी तिला घेऊन येतो म्हणून. मग त्यांनी असं त्या नवरदेवाच्या लुकमध्ये होते, बाशिंग वगैरे बांधलं होतं, सगळं होतं. आणि तशा म्हणजे ह्याच्यात ना ते मला घ्यायला आले होते. हे बघून ना मी तो दिवस इमॅजिन केला ना, मला अजून पण मी खूप खुश होते त्या गोष्टीवर. ज्या दिवसभरापासून मी इतके दिवस नाराज होते ना की लग्न जमल्यापासून, आता लग्न झालं की आपण जायचं, लग्न झालं की आपण जायचं. पण तो दिवस माझ्या लाईफमधला ना एवढा आनंदाचा दिवस होईल ना असं मला कधी वाटलंच नव्हतं. एवढा छान दिवस तो झाला होता. त्या दिवशी मग आहो मला घ्यायला आले होते. तर पप्पा नव्हते घरात, आई फक्त होती, आई आणि माझे बहीण भाऊ. तर ते मला घ्यायला आले आणि आल्यावरती ते चेअरवर बसले होते आणि नवरदेवाच्या लुकमध्ये ते होते. हे बघून ना मला ना आमचं लग्न आठवत होतं खरं म्हटलं तर. पण त्यांनी काही म्हणजे
जास्त काय ते बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते, ते काय बोललेच नाहीत. असं झालं. मग ते म्हटले तू चल. मी म्हटलं अहो मी आज नाही येत, मी उद्या येईन. नाही नाही म्हटले, तू आल्याशिवाय काय मी जाणार नाही. मग कसं तर मी त्यांना समजवायचा प्रयत्न करत होते की ॲटलिस्ट एक आठवडाभर तरी ते राहू देतील असं म्हणून. पण ते म्हटले नाही नाही, जिथं तू तिचं ऑप्शन करून तू स्वतः तिला घरात घ्यायचं, आणि कांचनची पण हीच इच्छा आहे असं त्यांनी मला सांगितलं होतं. मग नंतर आई पण म्हटली ठीक आहे असू दे जा. मग नंतर गेले आणि नंतर मग आमचं असं चालू झालं, छान असं ऑप्शन केलं कांचनचं, आणि मग कांचनला घरात घेतलं. तर तो मोमेंट मला अजून पण आठवला ना, अजून पण असं संमिश्र भावना येतात. त्या दिवशी माझा कसा दुःखाचा दिवस होता तो कसा सुखाचा झाला होता. आणि त्या दोघांचंच नातं जुळलं नव्हतं, तर त्यासोबत ना आमच्या दोघींचं पण नातं जुळलं होतं. आणि तेव्हापासून आतापर्यंत, आता जवळजवळ कांचनच्या लग्नाला ना 7 वर्ष झाली, तेव्हापासून आतापर्यंत आमच्या दोघींचं कसलाही कोणत्याही गोष्टीत वाद नाही झाला की काही तुमचं असं माझं असं कधीच नाही. आता छोट्या मोठ्या गोष्टींवर होतं, मी मागच्या पण व्हिडिओत सांगितलं, पण तो विषय आमच्याशी रिलेट नसतो, तो दुसऱ्यांशी रिलेटेड असतो. त्याविषयी होतं असं दोघींचं एकमत दुमत होतं, पण थोड्या वेळाने परत आम्ही एकत्र येत असतो. पण ज्या दिवशी त्याच्यासोबत माझा पण गृहप्रवेश झाला ना, त्या दिवशीपासून आजपर्यंत आमचा कधीही कोणत्याही गोष्टीवर वाद झालेला नाही. आणि खरं मला त्यामुळे असं वाटतं की मी विचार वेगळा करत होते आणि नशिबातनं माझ्या असं वेगळंच काहीतरी लिहिलं असेल. जेव्हा कांचननी मला जाऊ नाही दिलं आणि आहोंनी मला थांबवलं, त्या क्षणी मला हे रिअलाईज झालं आणि एक गोष्ट मनापासून जाणवली. आपण एखाद्याच्या आयुष्यात ना आपली जागा संपली असं समजतो, पण समोरच्याच्या मनात ना आपली जागा ना तितकीच मोठी असते, हे मला कांचनकडे आणि आहोंकडे बघून समजलं त्या दिवशी. क्षण माझ्यासाठी खूप मोठा होता. ज्यांच्यासाठी ना त्यांचं आयुष्य पुढे जावं ना, त्यासाठी मी स्वतःला मागे करत होते ना, तेच लोक मला म्हणत होते की तू जाऊ नको. आणि खरं तर त्या जाऊ नको मध्ये ना खूप काही होतं, प्रेम, आपलेपणा आणि असं एक वेगळंच भावना होती त्यामध्ये, नात्याची जाणीव होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला माझ्यासारख्या दिव्यांग व्यक्तीला ना स्वीकारण्याची तयारी होती. आहोंचं आणि कांचनचं लग्न खरं तर लोकांसाठी ना तो एक सोहळा होता. नातेवाईक होते, सगळे होते, सगळं हसणं हे सगळं असं सगळं होतं आणि सगळ्यांसाठी तो एक खूप मोठा सोहळा होता. पण माझ्यासाठी ना माझ्या आयुष्यातलं ना एक खूप मोठं वळण होतं ते. मी त्या लग्नाकडे ना एका 2 व्यक्तीचं लग्न म्हणून पाहत नव्हते, तर माझ्या आयुष्यातल्या ना सगळ्यात मोठ्या वळणासारखं बघत होते. हळूहळू बाजूला ना कांचन आहोंच्या आयुष्यात येत होती आणि दुसऱ्या बाजूला हळूहळू माझ्या मनातला ना त्यांच्या आयुष्यातला निघून जाण्याचा विचार संपत होता. मग तेव्हा मला समजलं की नाती ना नेहमी आपल्या मनासारखी बनत नाही. आपण कधी कधी एखाद्या नात्याला नाव देण्याचा प्रयत्न करतो, त्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो, पण काही नाती ना नावापेक्षा मोठी असतात आणि ती आपल्या मनात असतात. जसं की कांचनचं आणि माझं नातं आहे, तर बरेच जण याला चौथीच्या दृष्टीने बघतात आणि खरं तर आम्हाला पण ते सांगावं लागतं, कारण बहिणी आहे म्हटलं ना माणसांचा वेगळाच समज होतो. किंवा मग तिनं मला कुठं बाहेर जाताना ताई म्हटलं तर असं वाटतं की आम्ही नणंद भाऊजाई देखील आहोत, कारण आपण ताई म्हणतो. त्यामुळे आम्हाला आमचं नातं सांगावंच लागतं आणि सांगताना आम्हाला काय वाटत नाही, हो आहोत आम्ही चौथी असं असतं. आणि त्या लग्ना दिवशी ना आहोंच्या मला एक चांगली मैत्रीण भेटली, एक चांगली बहीण भेटली त्या दिवशी. आणि कांचनसोबतचं माझं जे नातं आहे ना ते जोडलं गेलं, कारण ना तिने मला ना आपली एक प्रतिस्पर्धी म्हणून नाही थांबवलं, तर एक हक्काची व्यक्ती, जवळची बहीण असं म्हणून तिनं त्या दिवशी मला थांबवलं होतं. एखाद्या स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला आयुष्यात जागा देणं ना खरं तर हे खूप अवघड असतं, खूप सोपं नसतं. माझ्यासाठी आणि कांचनसाठी दोघींसाठी पण. मला पण ती गोष्ट रोज मी अनुभवते आणि ती सुद्धा अनुभवते, पण
असं नाही की माझा त्याग मोठा आहे किंवा तिचा त्याग मोठा आहे. खरं तर दोघींचं समानच आहे. पण सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे की तिने मला समजून घेतलं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तिच्याकडे चॉईस होता. आता माझ्याकडे जरी नसला तर तिच्याकडे चॉईस होता मला आयुष्यात त्यांच्या ठेवायचं की नाही ठेवायचं. पण तिने तसं केलं नाही. आणि कांचनने आणि आहोंनी माझं अस्तित्व त्यांच्या आयुष्यातलं ना स्वीकारलं आणि ते कायम केलं की कधीही मी त्यांच्या लाईफमधून एक्झिट नाही होणार किंवा जाणार नाही. म्हणूनच ना आज त्या दिवसाकडे ना मागे वळून बघते ना, ज्यावेळेस त्यांची ॲनिव्हर्सरी वगैरे असते त्या दिवशी ना मला खरंच खूप छान वाटतं. आणि ते ना आमच्या ॲनिव्हर्सरीपेक्षा ना तो दिवस ना मी खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा करत असते. मला आमच्या ॲनिव्हर्सरीचं एवढं काय वाटत नाही, पण त्या दोघांच्या ॲनिव्हर्सरीचं ना खूप विशेष वाटतं. ज्या दिवशी ना ते दोघेच नाही पण आम्ही तिघं एकत्र झालो होतो आणि तिघांचं आयुष्य ना बदलून गेलं होतं. त्या दिवशी ना मी आहोंना कांचनसोबत लग्न करायला सांगितलं होतं. त्या दिवशी खरं तर माझं स्वतःचंच आयुष्य बदलणार होतं. मला वाटलं की मी त्यांचं आयुष्य सोपं करण्यासाठी त्यांच्या आयुष्यातून कुठेतरी दूर निघून जाईन. पण त्या दोघांनी माझं जाणं स्वीकारलं नाही, कांचननी पण आणि आहोंनी पण. आणि कदाचित ना हीच नात्याची खरी ताकद होती असं मला वाटते. आणि आजही मला तो दिवस आठवतो. आहो, कांचन आणि मी 3 माणसं, असं नातं ज्याला ना एका शब्दात समजावणं ना खूप कठीण आहे, जे मी सांगूच नाही शकत. आणि त्या दिवशी मी एक गोष्ट शिकले खरं म्हटलं तर, म्हणजे नेहमी एखाद्याला मिळवणं नसतं तर आपल्या प्रेमाच्या सुखासाठी आनंदासाठी ना स्वतःला मागे करणं देखील असतं. पण त्याहून मोठं कदाचित हे असतं की जेव्हा तुम्ही मागे हटता आणि समोरची माणसं तुमचा हात धरून म्हणतात, तू कुठेही जाणार नाहीस, तू आमच्यासोबतच राहणार आहेस आयुष्यभर, तेव्हा कुठेतरी ना खूप छान वाटतं. त्या दिवशी आहोंचं आणि कांचनचं लग्न झालं होतं. माझ्या मनात ना एक वेगळंच लग्न झालं होतं, विश्वासाचं, स्वीकाराचं आणि एका नवीन नात्याचं, ज्याला म्हणजे असं वेगळं असं काही मी समजावू शकत नाही. आणि कारण ते नातं कितीही समजावलं तर ना कोणाला असं समजणारच नाही आहे मुळात. त्या दिवसाला इतकी वर्ष झाली ना, जवळजवळ भरपूर वर्ष, म्हणजे 5-7 वर्ष झाले, तरीही माझ्या मनात तो दिवस तसाच जिवंत राहिलेला आहे. कारण तो दिवस मला आठवण करून देतो कधी ज्याला आपण शेवट म्हणतो ना, खरं तर तोच आपल्या आयुष्यातील ना एका नवीन अध्यायाची सुरुवात असते. आणि म्हणूनच ना आहोंचं आणि कांचनचं ज्या दिवशी लग्न झालं ना, तो दिवस माझ्यासाठी फक्त त्यांच्या लग्नाचा वाढदिवस नाही किंवा लग्नाचा दिवस नाही, तो माझ्यासाठी असा दिवस आहे ज्या दिवशी मी त्यांच्यापासून ना दूर जाणार होते. त्या दिवशी ना त्यांनी मला दोघांनी पण स्वतःपासून दूर जाऊ दिले नाही. आणि कदाचित ना यापेक्षा मोठी आठवण ना या दिवसाची ना माझ्यासाठी काही नाही आहे. आणि ह्या दिवसाच्या ज्या संमिश्र भावना आहेत ना, जो मला वाटत होतं की माझ्या लाईफमधला सगळ्यात वाईट दिवस असेल ना, तर तोच दिवस माझ्यासाठी ना एवढा छान झाला. म्हणून म्हटलं चला, तो एवढा इम्पॉर्टंट दिवस आहे आमच्या लाईफमधला, तर तुमच्यासोबत नक्कीच शेअर करूया. आणि तुम्ही ज्या एवढ्या छान छान कमेंट करता ना, त्यासाठी तुमचं खरंच खूप खूप धन्यवाद. आणि आमच्या दोघींवर ना असंच तुमचं प्रेम राहू द्या. तुमच्या आशीर्वादाने आमचं नातं असंच अजून फुलत राहू देत, हीच ना देवाला माझी प्रार्थना आहे. बाकी माझा हा जो अनुभव आहे त्या दिवशीचा, तो मी तुमच्यासोबत शेअर केला. जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या सारिका कांचनच्या दुनियेच्या कुटुंबाचा एक भाग बना. धन्यवाद. भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये.